हाय बघितलं का? हाय कसं वाटतंय मग? सुताक तर काढल्याशिवाय मार्ग नाही, सुताक काढा लागन. तर आईंनी चकाचक हो का एवढी सगळी भांडी घासून धुवून मस्तपैकी कस काय पालती मी घातल्यात अशी लाईनीत. आणि आता माझ्या डोक्यातच टूप पिटली, सगळे भांडी भरून ठेवायचे. ते जेवायचं बी नाही भांड्यात, इतकाच मला तप आलाय भांड्याचा. आणि मी तर घासली नाहीत अजून मी हो का. गुळीच्या घायला हो कसा राडा. ही सगळं घासून काढलंय आईच्या घासणीने हो का. सगळ्या जाळ्या आळ्या काढल्या घरातल्या. रॅक हो का, हो का ही कडेची फरशी का ती सुधून सगळी चकाचक घासली हो का. किती रेंदा निघलाय है का. तेलकट तेलकट तरी पुसून असलं तरी तेलकट किती तुम्हाला दाखवते हो का. सगळं चकाचक घासून काढले या घर. आणि सगळं हो का इथलं पण घासले, नुसतं साबणीने घासून घेतले ही वरची भिताड. आता ही धुईच्या त्या सगळी घाण झाली. फ्रीज सगळा साफ करायचा, फ्रीज पण नाही आवरला. आता ही पुसून घ्यायचं. इकडे एवढं किचनचं सामान आहे आणि इकडं भांडी पालती घातलेली. आणि इकडं आईची चालल्यात भांडी घासायची. ठेवायची का भरून? मग काय होतंय सगळीच नाही ठेवायची हो काही. नवीन बघुली म्हणजे पातेली, नवीन पातेली, नवीन ग्लास, 10-12 वाट्या आणि 10-12 डिशा एवढं सगळं भरून ठेवायचंय. बाकीचं वापरायला लागतं. लाडू ही ठेवायला मोठ्या मोठ्या डिशा माझ्या आईच्या, तर ती पण ती लागतं. परत उलतानी ही 2-3 चाळण्या ही सगळं लागतं. ही सगळं वर लावून ठेवायचं मस्त लाईनीत. पण जी लागत नाही ना हो का, आता ही ग्लासांचा ह्या वापरच नाही. ही ग्लास वापरतो आम्ही कधीतरी, ती पण तांब्याच वापरतो. परत तांबे ठेवायच्यात. ह्या तांब्यांनी पाणी पण कोणी पेत नाही, हा असंच रॅकला लावून असतात. मग ती सगळं व्यवस्थित भरून लय नाही 6 तांबे, 12 वाट्या, 5 पातेली आणि 5 ग्लास एवढं भरून ठेवायचंय. बाकीचं सगळं वर लावून ठेवायचे. डबे ही आहेत ना, ही ह्याचा वापर होतो का. पीठ भरून ठेवायला लागतात. लाडू, शंकरपाळ्या, चिवडा आधी नव्हता होत, पण आता ह्या 6 महिन्यात वापर त्याचा व्हायला लागलाय म्हणून ती ठेवायचं या. तर असू द्या, चालल्यात आवरायचं. आज किचन आवरायचं आणि मग नंतर न किचन आवरायचं झालं. फ्रीज हो का, फ्रीज लावायचंय, चकाचक घासायचंय, धुवून घासून. आज नाही, आज किचन नाही ठेवत आम्ही. ही मांडण्या पण स्वच्छ अशा धुवून घेतलेत. चला तर घेते एवढं राहिलेलं पुसून, तुम्हाला नंतर क्लीन झाल्यावर पण दाखवते कसं दिसतंय. चला आवरून हो का कसं काय झालं. ओकेच दूध तापवलं मस्त असं किचन मोठा वरचं. तर तिकडं खाली पाणी होतं ते बघ कसं घासलं. कडा फी सगळं. आता मांडणी अशा ठेवायच्या. ते आधी अशा आड्या होत्या. फ्रीज इकडं लावला, तर साखरेची पिशवी, तेलाचा डबा. इकडं खाली काहीच नाही ठेवायचं, तिथे चिकट होतंय. तिकडं कसं आपलं किचन कसं वाटतंय. एक ताई साहेब म्हणल्या ताई तुमचं होम टूर दावा. तर आवरायचं चाललंय मस्तपैकी. जेवण ही आताच झाली. आता थोडी स्वयंपाकाची भांडी घासायची, सगळी भांडी लावायची. फ्रीज आवरायचं राहिलं अजून. फ्रीज खराबच आहे. एवढा नाही खराब होत फ्रीज, पण चकाचक दिसतो नवीनच घासून घेतल्यापासून. सगळे ही मांडणी ही सारी सगळं धुवून पुसून चकाचक सगळं आज घासूनच पुसले. चला असू द्या. आणि बाहेर राडा घरातले चांगलं केलं तर बाहेर होता असा राडा बाचकी बचकी. इकडं हो का एवढी भांडी घासून आता ही सगळी भांडी लावायची चकाचक. उन्हात तिकडं थोडी, इकडं आहे तर सावलीला थोडी होय. तरी अजून भांडी आहेतच, संपलीच नाहीत. तरी 2-3 डबं आहेत. स्वयंपाक केलेली भांडी तर आता भाकरी भाजी करून जेवण केलं आधी. चहाची भांडी तर ती खरकाटे डबं येतं. मिक्सर पुसायचा अजून, कुकर घासायचा, ते डबा पुसायचा. सगळं पुसून चकाचक लावते आता. आणि लावल्यानंतर पण तुम्हाला व्हिडिओ येईलच.